परमेश्वराला धन्यवाद ख्रिस्त प्रभू येशूच्या नावात की परमेश्वराने आज आपल्याला हा दिवस दिला, हे वेळ दिली. मी खरोखर त्याकरता परमेश्वराला मनापासून धन्यवाद देतो. विशेष करून परमेश्वराने खरोखर त्याच्या महिमेसाठी, त्याच्या गौरवासाठी आपल्याला एकत्र केलं. मी खरोखर परमेश्वराला धन्यवाद देत आजच्या आपल्या सहभागितेला सुरुवात करत आहे. परमेश्वर खरोखर खूप महान आहे. परमेश्वर खरोखर खूप चांगला आहे की परमेश्वर देव विशेष करून आपल्या सगळ्यांना त्याची इच्छा समजावून सांगत आहे. त्याच्या इच्छेमध्ये आपण सर्वजण चालण्यासाठी, आपण सर्वजण त्याच्या इच्छेमध्ये राहण्यासाठी, वाढण्यासाठी परमेश्वर आपल्याला सहाय्य करत आहे. मी खरोखर त्यासाठी परमेश्वराला धन्यवाद देत विशेष करून ही सहभागिता पुढे चालवत आहे. दरम्यान आजच्या आपल्या संदेशाला सुरुवात करण्याअगोदर मी विनंती करतो, हा दिवस शनिवार, डे ऑफ सॅटर्डे, आपण सर्वजण परमेश्वराच्या कृपेने गेल्या दिवसांमध्ये काही आपल्याला प्रश्न पडले असतील, काही आपल्याला परमेश्वराच्या वचनाबद्दल गोष्टी विचारायच्या असतील, समजून घ्यायच्या असतील, तर त्याकरता हा दिवस आपण वेगळा केलेला आहे. माझी विनंती आहे प्रत्येकाला आपल्यापैकी की जर कोणाला परमेश्वरामध्ये काही समजून घ्यायचं असेल, काही विचारायचं असेल, तर थोडासा वेळ आपल्या सगळ्यांकरता, आणि खरोखर थोडासाच वेळ, जास्त नाही. मी प्रत्येकाला विनंती करतो, तुमचे प्रश्न असतील तर पटकन आपल्या ग्रुपवर रिप्लाय तसं द्या. जर कोणाचे प्रश्न असतील तर, नसतील तरी देखील सर्वजण थोडंसं लवकर करून रिप्लाय द्या की जेणेकरून वेळ वाया जाणार नाही. कारण प्रत्येक वेळेस असं होतं की मी विचारतो खरं आणि लवकर कोण सांगत नाही. त्यामुळे माझी थोडीशी आता इच्छा स्पष्टपणेच अशी आहे की ज्यांना विचारत असेल त्यांनाच मी वेळ देत आहे. विनाकारण थांबण्यामध्ये मला काही अर्थ नाही. जर खरोखर कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही एकतर टाईप करून किंवा तुमचा मायक्रोफोन, तुमचा माईक ऑन करून तुम्ही स्पष्टपणे बोलून तुमचे प्रश्न विचारू शकता. काही अडचण नाही. कारण काही लोकांना टाईप लवकर करता येत नाही, मोबाईलच्या अडचणी किंवा अजून काही अडचणींमुळं. तर काही प्रॉब्लेम नाही, काही हरकत नाही. तुम्ही उघडपणे, स्पष्टपणे तुमचे प्रश्न मायक्रोफोन ऑन करून, आपल्या कॉलचा मायक्रोफोन ऑन करून तुम्ही प्रश्न विचारू शकता. तर मी विनंती करतो, जर कोणाला काही प्रश्न असतील तर प्लीज तसं ग्रुपवर कळवा, नसतील तरीसुद्धा कळवा. कोणाला प्रश्न आहेत? यस, नो, होय, नाही? ठीक आहे, ओके. बाकीचे काही अडचण नाही, काही हरकत नाही, काही हरकत नाही. अजून ठीक आहे. शीतलताईंना प्रश्न आहे, थोडंसं लवकर ते ग्रुपवर विचारा. टाईप करण्यामध्ये प्लीज वेळ घालवू नका. प्रश्न असेल तर तयार ठेवा, नसेल तर थोडंसं माईक ऑन करून सांगितलं तरी काय हरकत नाही. टाईप करण्यामध्ये वेळ जायला नको. थोडंसं लवकर जरा. प्रश्न नाही म्हणून चौघांचे रिप्लाय आहेत, बाकीच्यांचे रिप्लायच नाही आहेत. बाकीच्यांना विचारायची इच्छा नाही का? ठीक आहे, असं काही हरकत नाही, कोणाला जबरदस्ती नाही. लक्षात घ्या, मी प्रश्न ॲक्च्युली तुम्हाला का विचारायला लावतो, कारण तुम्ही प्रश्न विचारता ह्याचा अर्थ तुम्हाला संदेश समजून घ्यावेसे असे वाटत आहेत, हा याचा अर्थ निघतो. आपण संदेश समजून घेतो ह्याचं चिन्ह असतं की बाकीच्याने येतोय आवाज? आता येतोय? ओके.
ठीक आहे. शीतलताई, सोनिका त्यांचा प्रश्न आहे. शीतलताई बहुतेक अजून टाईप करतातच वाटतं. ताई थोडंसं लवकर टाईप करा. सोनिकाताई तुमच्या मागणीवर पटकन टाईप केल्या, असं होऊ देऊ नका. सोनिका त्यांचा प्रश्न आहे की रात्रीच्या वेळेस झोपत परमेश्वराशी बोलत असताना अचानकपणे मोठा प्रकाश दिसतो. ताई प्रश्न काय आहे? हे बघा, आळशी राहू नका. मी मागच्या वेळेस पण सांगितलं होतं, मला प्रत्येक वेळेस ते सांगायला आवाज नका. सॉरी, मी या प्रश्नाचं उत्तर देणार नाही. सॉरी, ह्या प्रश्नाचं उत्तर मी देणार नाही. मी उघडपणे बोलतो, ह्या प्रश्नाचं उत्तर मी देणार नाही. परमेश्वर कुणालाही आयतं खायची सवय लावत नाही. तुमचे प्रश्न असू द्या, असो, काही हरकत नाही. शीतलताई प्रश्न असेल तर सांगा प्लीज. हां, अविश्वासी लोकांना परमेश्वर दृष्टांत आणि स्वप्नाद्वारे पण बोलतो. हां, तर त्या लोकांना परमेश्वराबद्दल कसं सांगायचं? ठीक आहे. प्रश्न हाच आहे का अजून काय आहे? नाही, तेवढंच आहे. ओके, ठीक आहे, काय हरकत नाही. नक्की परमेश्वराच्या कृपेने माझं उत्तर देईन. लक्षात घ्या, परमेश्वरामध्ये वचन सांगतं परमेश्वराचं की तुरुंगामध्ये योसेफाला टाकण्यात आलं, आणि ज्यावेळेस योसेफाला तुरुंगामध्ये टाकण्यात आलं त्यावेळेस योसेफ गांगरला नाही, योसेफ घाबरला सुद्धा नाही, योसेफ गोंधळामध्ये सुद्धा पडला नाही. तर वचन असं स्पष्ट करतं आपल्या प्रत्येकाला की योसेफ लगेच सकाळी उठून त्याचा जो काही पोशाख होता, जे काही त्याचं सकाळचं रुटीन होतं ते संपवून, वचन सांगतं परमेश्वराचं की लगेच योसेफ आपल्या आजूबाजूच्या सहकर्म्यांकडं, तुरुंगातल्या इतर लोकांकडं योसेफ गेला की परमेश्वर कुणासोबत तरी त्याच्याद्वारे बोलू इच्छित आहे का हे पाहायला, हे समजून घ्यायला योसेफ इकडं तिकडं तुरुंगामध्ये फिरायला चालू केला. आणि परमेश्वरचं वचन त्यावेळेस असं सांगतं, पुढे आपल्याला कंटिन्यू परमेश्वरचं वचन असं करतं की त्याला 2 माणसं दिसले. आपल्या प्रत्येकाला गोष्ट माहीत आहे, ही घटना करतात, गोष्ट म्हणता येणार नाही, ही घटना आपल्या प्रत्येकाला माहीत आहे. फक्त मी तुम्हाला एकदा रिमाइंड करून देत आहे की 2 माणसं त्याला ज्यावेळेस दिसले, त्यातल्या दोघांचेही चेहरे थोडेसे पडलेले त्याला असे दिसले, दोघांचेही चेहरे त्याला व्यवस्थित नाही दिसले. आणि त्यावेळेस वचन सांगतं की लगेच तो त्यांच्याकडे गेला आणि त्याला जमेल त्या पद्धतीने त्यांनी त्यांची विचारणा केली. ह्याचा अर्थ लक्षात घ्या, शीतलताई तुमच्या प्रश्नाचं उत्तर, की परमेश्वरामध्ये सुवार्ता सांगण्याची अशी एक डेफिनेट पद्धत नाही आहे. सुवार्ता सांगणं याकरता एक टी व्ही ऑन कसा करावा, टी व्हीवर चॅनल कसे बदलावे, टी व्हीचा आवाज कमी आणि जास्त कसा करावा, टी व्हीसोबत मॅन्युअल नावाचं एक पुस्तक छोटंसं मिळत असतं, किंवा कोणत्याही आजकाल इलेक्ट्रॉनिक डिव्हाइससोबत असे पुस्तकं मिळत असतात. तर लक्षात घ्या, त्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस विकणाऱ्या कंपनीने जसं काही गोष्टी फिक्स करून ठेवलेल्या असतात, तसं परमेश्वरामध्ये सुवार्ता सांगण्याचा एक फिक्स पॅटर्न नाही. वचन सांगतं प्रभू येशू पेत्राला सुवार्ता नाही सांगितला. पेत्राच्या जीवनात प्रभू येशूने स्वर्गीय पित्याचा महिमा प्रगट करून दाखवला. प्रभू येशूने काय केलं? स्वर्गीय पित्याचा महिमा पेत्राच्या जीवनामध्ये प्रगट करून दाखवला. आणि तो महिमा जेव्हा पेत्राच्या जीवनात प्रगट झाला त्यावेळेस लगेच पेत्राने हे मान्य केलं, प्रभूजी माझ्यापासून दूर हो, कारण मी खूप पातकी आहे, मी खूप मोठा पापी आहे, मी तुझ्या जवळ येण्याच्या योग्यतेचा नाही, माझ्यासारख्यावर तू दया करावी या योग्यतेचा मी नाही. आणि तेव्हा प्रभू येशूने त्याला सांगितलं, इथून पुढे मी तुला माणसं धरणारा बनवेन. आणि तेव्हा पेत्र प्रभू येशूचं ऐकून प्रभू येशूच्या मागं निघून गेला. तर लक्षात घ्या की सुवार्ता सांगायची अशी एक डेफिनेट पद्धत वगैरे नाही आहे, एक ठराविक पॅटर्न वगैरे नाही आहे सुवार्ता सांगण्याचा. सुवार्ता सांगण्यासाठी आपण फक्त परमेश्वरामध्ये राहिलं पाहिजे, परमेश्वराच्या इच्छा समजून घेतल्या पाहिजेत, परमेश्वराचं वचन आपल्या मनामध्ये आपण भरून साठवून ठेवलेलं असलं पाहिजे, त्या वचनावर परमेश्वराच्या आपण मनन करत असलं पाहिजे. आपली प्रार्थना असली पाहिजे की पवित्र आत्मा माझ्याशी तू बोल. त्या प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा मला लोकांना सुवार्ता सांगावी वाटेल, लोकांनी माझं ऐकावं, सुवार्त्याकरता मी जे शब्द बोलेन त्या शब्दांना लोकांनी स्वीकार करावं, त्या शब्दांना लोकांनी स्वीकार करून खरोखर परमेश्वरा हे मान्य करावं की येशू हाच प्रभू आहे.
म्हणून लोकांचीही माझ्यावर कृपा व्हावी म्हणून तू कार्य कर. जसं प्रभू येशूवर वचन सांगतं, प्रभू येशू परमेश्वराच्या, देवाच्या आणि माणसांच्या कृपेत वाढत गेला. आपल्यापैकी काही जण फक्त देवाच्या कृपेमध्ये वाढण्यासाठी प्रार्थना करतात. काही लोक विश्वासीगण काही फक्त परमेश्वराचीच कृपा आपल्यावर व्हावी म्हणून प्रार्थना करतात. काही विश्वासीगण माणसांची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून प्रार्थना करतच नाहीत आणि तरी देखील प्रश्न विचारतात, आमच्या घरातली लोक आमची सुवार्थ का ऐकत नाहीत? आमच्या घरातली माणसं आम्ही त्यांना परमेश्वराबद्दल कळवतो, आमची प्रार्थना का नाही ऐकत काही लोक? आम्ही आमच्या घरच्यांना विनंती करत असतो, ऐक ना, परमेश्वर कार्य करतो, परमेश्वर खरोखर खूप महान आहे. आमच्या घरच्यांना आम्ही सांगायचा प्रयत्न करत असतो, पण दादा प्रॉफिट सर का कोणास ठाऊक आमच्या घरचे, आमचे पती, आमची पत्नी, आमचे भाऊ, आमची बहीण आमचं ऐकतच नाहीत. का ऐकत नाहीत? कारण वचन सांगतं परमेश्वराचं, प्रभू येशू माणसांच्या सुद्धा कृपेमध्ये वाढला. थँक्यू ताई, संतोष, दोघांनाही थँक्स. लोकऋषीवर्तमान 2 अध्याय 52 वचन की येशू ज्ञानाने, शरीराने आणि देवाच्या व माणसांच्या कृपेत वाढत गेला. जर प्रभू येशूला माणसांची कृपा त्याच्यावर वाढली जाण्याची गरज पडली तर आपल्याला सुद्धा माणसांनी त्यांची कृपा आपल्यावर करणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. भले आपल्यामध्ये ताईंनी हा प्रश्न विचारला आहे, ह्या प्रश्नापुरतं मी फक्त हे उत्तर देत नाही आहे, ह्या प्रश्नाव्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला लक्षात घ्या किती फायदा झाला आज. शीतलताईंसाठी खरोखर सगळेजण परमेश्वराला धन्यवाद द्या की शीतलताईंकडून परमेश्वराने खरोखर परमेश्वराची एक खूप चांगली इच्छा आपल्याला प्रकट केली. मी खरोखर म्हणजे आजसुद्धा मी परमेश्वरामध्ये वाढलो आहे म्हणून मी माझ्या जुन्या परमेश्वरामध्ये वाढण्याच्या पद्धतीने मी सोडून दिलं आहे असं माझं जीवन नाही आहे. आजसुद्धा मी आजसुद्धा परमेश्वरासमोर जात असतो आणि आजसुद्धा मी परमेश्वराला पवित्र आत्म्यामध्ये विचारत असतो, देवा हे असं का? देवा ते तसं का घडत आहे? देवा या लोकांच्या जीवनामध्ये हे का घडत नाही आहे? प्रश्न विचारणं हे आपल्या कनेक्टिव्हिटीला दर्शवून येतं, आपल्या एकमेकासोबत आपण जोडलेले आहोत ह्याला दर्शवतं. हे लक्षात घ्या. आपल्या घरामध्ये जर आपल्या घरातली व्यक्ती काहीही घर न आवरता, काहीही घरातली सामानाची साफसफाई न करता, कसंही समजा आपल्या घरातली एखादी व्यक्ती राहत असेल तर आपण काय करतो? आपल्या घरातल्या त्या माणसाला टोकतो, आपल्या घरातल्या त्या व्यक्तीला आपण विचारणा करतो, तू हे असं का करत आहेस? त्यातनं काय दिसून येतं? त्या घरच्या माणसाशी आपण जोडलेले आहोत. तो घरचा माणूस आपल्यासोबत भाडेकरू म्हणून राहत नाही आहे किंवा आपण त्याचे घर मालक म्हणून राहत नाही आहोत. त्यातनं समजतं की आपण प्रश्न विचारणं हे खरोखर आपल्या कनेक्टिव्हिटीला दर्शवून देतं. आपण एकमेकाशी आणि परमेश्वराशी जोडलेले आहोत हे ह्यातनं दर्शवून येतं. कोणी वाचलं का नाही माहीत नाही परमेश्वराचं एक वचन की जिथं प्रभू येशूचे शिष्य प्रभू येशूला विचारायचे, प्रभूजी तुम्ही मगाशी एक दाखला सांगितलात, गुरुजी तुम्ही मगाशी एक लोकांमध्ये असताना दाखला सांगितलात, आम्हाला तो दाखला कळला नाही, प्लीज आम्हाला त्या दाखल्याचा अर्थ सांगा. आणि प्रभू येशू त्या दाखल्यांचा अर्थ त्यांना सांगायचा. ह्यातनं तुम्ही आणि मी परमेश्वरामध्ये समजून घेतलं पाहिजे, ह्यातनं तुम्ही आणि मी परमेश्वरामध्ये खरोखर ही गोष्ट लक्षात पण ठेवली पाहिजे की प्रश्न विचारणं जर पेत्राला महत्त्वाचं वाटलं, प्रश्न विचारल्याने जर पेत्र परमेश्वरामध्ये वाढला तर आपण कसं काय विचार करू शकतो की आम्हाला प्रश्न विचारायची गरज नाही, बिनधास्त आपण टाईप करून सेंड करतो मेसेज, नाही आम्हाला कुठलेही प्रश्न नाहीत. मला वाईट वाटतं कधी कधी की मी संधी द्यायचं खरं तर बंद करावं असं वाटतं मला कधी कधी, पण आहेत एक दोघं जण की ज्यांना विचारा वाटतं, मी त्यांच्यामुळे मी बंद करत नाही प्रश्न विचारणं, असं काही अडचण नाही. तर ताईंच्या प्रश्नाचं उत्तर फक्त एवढंच आहे आणि महत्त्वाचं उत्तर आहे की ताई कुठलाही एक ठरलेला असा पॅटर्न नाही आहे बरं का सुवार्ता सांगण्याकरता. सुवार्ता सांगणं हे परमेश्वराच्या कृपेने करण्याचं काम आहे. रोज पहिला घास तुमच्या मुखातल्या दातांच्या डाव्या बाजूनेच तुम्ही खाता का? जेवताना प्रत्येकच रोजचा घास डाव्या साईडनेच आपण खातो का? नाही ना. आपल्यालाच माहीत नसतं आपण पहिला घास कुठल्या साईडने खाणार आहोत, उजव्या बाजूने की डाव्या बाजूने, आपल्यालाच कन्फर्म माहीत नसतं. मग तसं खाण्यापिण्यासाठी ही गोष्ट कन्फर्म नाही आहे, ही गोष्ट ठरलेली नाही आहे की पहिला घास डाव्या बाजूनेच खाल्ला पाहिजे किंवा उजव्या बाजूनेच खाल्ला पाहिजे, असेल सुद्धा मला माहीत नाही, पण मी सांगतोय. काही लोकांचं असतं ना घराच्या बाहेर पडताना उजवाच पाय टाका वगैरे, असो आपला विषय तो नाही आहे. तर तसं लक्षात घेता येईल.
सुवार्ता सांगण्यासाठी कुठलाही एक ठरलेला पॅटर्न नाही. योसेफसारखं वागा, परमेश्वर तुम्हाला सुवार्ता सांगायची कृपा देईल. धन्यवाद परमेश्वरा की तुम्हाला खरोखर सुवार्ता सांगायची परमेश्वरामध्ये खरोखर तीव्र इच्छा परमेश्वराने दिली. तर ज्या लोकांना तुम्हाला सुवार्ता सांगायची येत आहे, पहिल्यांदा त्यासाठी देवाकडे प्रार्थना करा. कारण योसेफ उत्पत्तीमध्ये म्हणतो की स्वप्न दाखवणारा परमेश्वर आणि स्वप्नांचा अर्थ सांगणारा सुद्धा परमेश्वरच. आज मी सुद्धा तुम्हाला जे संदेश शिकवतो, माझ्याकडं कोणतीही वही नाही आहे, कोणतेही टॅबलेट नाही आहेत माझ्याकडं की ज्याच्यावर मी संदेश लिहून ठेवले आहेत, मग त्यातून मी तुम्हाला शिकवत आहे. किंवा मला काही भाऊ लोक, काही बहिणी मला परमेश्वरामध्ये मेसेज करतात, मला ह्याचा अर्थ सांगा, त्याचा अर्थ सांगा म्हणतात. त्यांना मी अर्थ सांगतो आणि ते अर्थ त्यांना खरोखर स्वीकार देखील करावेसे वाटतात, कारण ते खरे असतात. आणि ते स्वीकार केल्याच्यानंतर खरोखर त्यांना खूप परमेश्वरामध्ये आनंद मिळतो. ते अर्थ मी काय माझ्या मर्जीने सांगत नसतो. थँक्यू संतोष. उत्पत्ती 41 अध्याय 16 वचन, बुक ऑफ जेनेसिस चॅप्टर नंबर 41 वर्स नंबर 16. उत्पत्तीचं पुस्तक अध्याय क्रमांक 41 वचन क्रमांक 16. योसेफ फारोला म्हणाला, मी कोण सांगणारा अर्थ? फारोला शांती देणारे उत्तर देवच देईल. फारोला स्वप्नांचा अर्थ देवच सांगेल. तर ताई लक्षात घ्या, तुम्हाला सुवार्ता सांगायची आहे तर तुम्ही परमेश्वराकडे प्रार्थना केली पाहिजे, देवा मला सुवार्ता सांगायची कृपा दे. माझ्यावर विश्वास ठेवा शीतलताई, आणि मी सगळ्यांना विनंती करतो, इतरांना सुद्धा, सर्वजण विश्वास ठेवा. जवळपास आजपासून 13 वर्षापूर्वी, 13 पण म्हणता येणार नाही, 13 वर्षापूर्वी, मी आजपासून 13 वर्षापूर्वी परमेश्वराला मागितलं होतं की परमेश्वरा मला वचनांचा, तुझ्या वचनांचा अर्थ समजावून सांग, आणि ह्यासाठी समजावून सांग की मी तुझ्या त्या लेकरांना तुझ्या वचनांचा अर्थ समजावून सांगू शकेन की ज्यांना खरोखर तुझ्यामध्ये परमेश्वरा तुझ्या वचनांचा अर्थ जाणून घ्यायची इच्छा आहे, समजून घ्यायची इच्छा आहे, तुझ्या वचनानुसार वागण्यासाठी. तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे. परमेश्वरामध्ये मी परमेश्वराच्या त्या प्रत्येक लेकरांना परमेश्वराच्या वचनाचा अर्थ सांगत आहे, स्वप्नांचे अर्थ, दृष्टांतांचे अर्थ सांगत आहे की ज्यांना ज्यांना खरोखर परमेश्वराच्या महिमेसाठी वचनाचा, परमेश्वराकडून असणाऱ्या स्वप्नां दृष्टांतांचा अर्थ समजून घ्यायची इच्छा असते, त्या प्रत्येकाला मी सांगत आहे. त्यामुळं मी शीतलताईंसोबत सगळ्यांनाच विनंती करतो की सुवार्ता सांगण्याकरता पहिल्यांदा परमेश्वराकडे प्रार्थना करा आणि त्यासोबत नंतर फक्त परमेश्वराचं आज्ञापालन करा. दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची आपल्याला गरज नाही. परमेश्वराला धन्यवाद. या प्रश्नाचा अर्थ सांगण्यासाठी परमेश्वराने माझा उपयोग केला. विनंती करतो, आणखी कोणाला प्रश्न असतील तर विचारा. जर असतील तर, कंपल्सरी नाही, मी थोडंसं टोकून बोललो, ह्याचा गैरअर्थ काढू नका. कारण वचन पण परमेश्वरात सांगतं, छडी मारल्याने लेकरू मरत नाही. मी कधी कधी रागवतो, तुमच्या भल्याकरता रागवतो. मी माझी काय म्हणायचं पर्सनल कुठली वड्याचं तेल वांगावर काढलं, मी असं कधी वागत नाही. ॲक्च्युली मला तसं वागता येत पण नाही, मी वागू शकत पण नाही तसं. अजून कोणाला आहेत प्रश्न विचारायचे? असतील तर होकार द्या, नसतील तरी नकार द्या, काही अडचण नाही. आपली आपली प्रत्येकाची इच्छा, कोणाला मी फोर्स करू शकत नाही. ठीक आहे, परमेश्वराला धन्यवाद. बाकीचे ओके, थँक्यू. ठीक आहे. ताईचा, निकिता ताईचा आपल्यामध्ये प्रश्न आहे. माझ्यामध्ये आणखी कोणाचा तरी प्रश्न बहुतेक आहे असं वाटतं आहे मला, कोणाचं माहीत नाही मला, पण कोणीतरी एक जण आणखी टाईप करत आहे. ठीक आहे, असो. निकिता ताईचा प्रश्न आहे आपल्यामध्ये की परमेश्वराने दिशा का बनवल्या. ओके, लक्षात घेता ताई, 2 दिवसापूर्वी मला प्रॉफिटसने सुद्धा एक प्रश्न विचारला होता की आय थिंक मत्तय आणि लूक दोघंजण सांगतात की गदरेकराच्या प्रदेशामध्ये 2 माणसं होती की ज्यांना अशुद्धात्म्याने बाधा केली होती. आणि मार्क कृत सुवर्तमानामध्ये मार्क सांगतो की तिथं एकच माणूस होता. प्रॉफिटसचा मला हा प्रश्न होता माझ्या पत्नीचा, आणि त्यावेळेस मी तिला सांगितलं जे मी त्या तुला सांगणार आहे की ताई, हे बघ लक्षात घे, त्या प्रश्नांच्या नादी कधीही लागू नका ज्या प्रश्नांमुळे तुम्हाला परमेश्वराचा महिमा करता येणार नाही. दिशा का बनवल्या, का नाही बनवल्या हे जाणून घेण्यासाठी ना आपल्याला पहिल्यांदा सायंटिफिक अभ्यास जास्त करावा लागेल. जसं परमेश्वराने माणसाच्या शरीरामध्ये रक्तच का तयार केलं,
या प्रश्नासारखा हा प्रश्न आहे. मी असं म्हणणार नाही की तू जो प्रश्न विचारला तो चुकीचा विचारला आहे, मी बिलकुल असं सांगणार नाही. कारण हे ते प्रश्न आहेत ज्यांचा अभ्यास जर आपल्याला पहिल्यांदा परमेश्वरामध्ये करता आला तर आपण यांचं उत्तर जाणून घेऊ शकतो. दिशा परमेश्वराने का बनवल्या? परमेश्वराने माणसाच्या चेहऱ्यावर 2च डोळे का दिले? वी मस्ट हॅव टू ग्लोरिफाय फादर गॉड फ्रॉम अवर ईच अँड एव्हरी ॲक्शन. परमेश्वर स्वर्गीय पित्याला आपल्या प्रत्येक कृतीमधनं आपण महिमा देऊ शकलो पाहिजे. मग ती कृती आपले प्रश्न का असेनात. तर ताई मी लक्षात घे, तुला फक्त एवढंच सांगेन, अशा प्रश्नांच्या मागं जाऊ नको की ज्यामुळे तुला परमेश्वराचं कार्य करता येणार नाही. पास्टर ख्रिस ओयाखिलोम सर, परमेश्वराचे खूप महान सेवक, परमेश्वराचे खरोखर खूप चांगले सेवक, ज्यांना मी परमेश्वरामध्ये खरोखर खूप सन्मान देतो, त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की प्रभू येशूच्या येण्याला आत्तापर्यंत खरोखर कित्येक सेवक सांगत आले की कमी दिवस आहेत, पण आता लक्षात घ्या, त्या घटना पूर्ण होत आलेल्या आहेत. ज्या घटना प्रगटीकरणाच्या पुस्तकात सांगून ठेवलेल्या होत्या. चंद्र रक्तमय होईल 14 मार्च 2025 रोजी. आज तारीख आहे माझ्या मते 22 मार्च, म्हणजे आजपासून फक्त 8 दिवसापूर्वी, 8 ते 9 दिवसापूर्वी आजपासून ऑलरेडी तो चंद्र संपूर्ण जगभरामध्ये दिसलेला आहे. पूर्ण रक्तमय लाल, एकदम पूर्ण लाल बुंद झाला होता एकदम चंद्र. घटना घडत आहेत की ज्या घटनांमुळे आपण खरं तर सावध होणं गरजेचं आहे. माझ्या घरच्यांच्या तारणासाठी, माझ्या नातेवाईकांच्या तारणासाठी, जिथं आपण काम करतोय तिथल्या लोकांच्या तारणासाठी. आपल्याला धर्म जात परिवर्तन करायचं नाही आहे, आपण करत सुद्धा नाही, पण लोकांचा नाश होऊ नये म्हणून लोकांना आपण सुवार्ता कार्य करणं, लोकांसाठी सुवार्ता कार्य आपण परमेश्वरामध्ये त्यांच्यासमोर करणं, ते त्यांनी स्वीकार करणं, ह्याकडे जास्त लक्ष देणं आपण गरजेचं आहे ह्या अशा प्रश्नांपेक्षा. म्हणजे लहान बाळासारखं झालं, पप्पा भिंत सरळच का असते, फरशा आडव्याच का असतात, या प्रश्नासारखे हे प्रश्न झाले. कोणते? दिशाच का बनवल्या? गदरेकराच्या प्रदेशामध्ये 2 माणसं होते का 1 माणसं होते? काय करणार आहे तुम्ही ह्या प्रश्नांचं जाणून घेऊन उत्तर? जर ह्या प्रश्नांचं उत्तर जाणून घेतल्यामुळे स्वर्गात जाता येणार असेल ना, तुमच्यापेक्षा जास्त मी या प्रश्नांचा अभ्यास करायला चालू करेन. आजपासून मी स्टडी बंद करेन आणि मी स्वतः ह्या प्रश्नांचा इतका अभ्यास करेन की परमेश्वराने माझं स्वर्गामध्ये स्थान फिक्स केलं पाहिजे. जर तसं असेल तर मला सांगा, मी स्वतः हे काम चालू करतो. नाही आहे तसं, परमेश्वरामध्ये तसं नाही आहे. म्हणून या प्रश्नाला मी थोडंसं बाजूला ठेवत आहे. मी असं नाही म्हणणार मी याचं उत्तर देणार नाही, मी असं पण नाही म्हणणार की परमेश्वर मला याचं उत्तर सांग म्हणून सांगत नाही आहे. मी याचं उत्तर एकच सांगतो, परमेश्वराने दिशा बनवल्या ते परमेश्वराच्या महिमेसाठी बनवल्या. नाही, प्रश्न असा नव्हता ना, प्रश्न वेगळा विचारला तू, आता वेगळा विचारते. असो, फक्त मी एवढंच सांगेन, परमेश्वराने दिशा ज्या बनवल्या त्या परमेश्वराच्या महिमेला प्रगट करण्यासाठी बनवल्या. पूर्वेचा वारा परमेश्वराने जेव्हा जेव्हा वाहवला त्यावेळेस परमेश्वराचा महिमा प्रगट झालेला आहे. तांबडा समुद्र यासाठी सगळ्यात मोठं उदाहरण आहे. परमेश्वराने पूर्वेचा वारा वाहवला त्यावेळेस जे वरून पाणी वाहत येत होतं ते वरचं पाणी वरच थांबवलं गेलं आणि जे पाणी खाली वाहून गेलं ते परत खालचं खाली पूर्ण वाहून गेलं. त्यामुळं कोरडी जमीन तयार झाली आणि परमेश्वराचे इस्रायली लोक त्या समुद्राच्या जमिनीतून एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर चालत जाऊ शकले. प्रश्नाचं उत्तर मी सध्या एवढंच सांगेन की परमेश्वराच्या महिमेसाठी त्या आहेत. आपण त्यांच्यापेक्षा जास्त आपल्या स्वतःच्या तारणामागं, आपण त्यांच्यापेक्षा जास्त परमेश्वरामध्ये आपल्या घरातल्यांच्या तारणामागं, या गोष्टींच्या मागं आपण जाऊया. लक्षात घ्या, मी शीतलतांच्या प्रश्नाचं उत्तर मी विनाकारण दिलं असं नाही, किंवा मागच्या शनिवारी चक्रनारायण काकूंच्या प्रश्नाचं उत्तर मी विनाकारण दिलं असं नाही. त्या प्रश्नातनं मला परमेश्वराचा महिमा करता आला, नक्की मी त्यांचं उत्तर देईन. जसं आता आपल्यामध्ये माझ्यामध्ये सुवर्णताने प्रश्न विचारला आहे, त्यांचा प्रश्न काय आहे बघूया आपण. दुष्टात्मेचे कार्य ज्यांच्या काय दिलं समजा ना मला, ज्यांच्या आयुष्यात होत आहे त्यांनी स्वतःशी प्रार्थना केल्याने बंधन तोडू शकतात का? बहुतेक सुवर्णतांचा प्रश्न असा आहे, दुष्टात्म्यांचं कार्य ज्यांच्या जीवनात होत आहे
त्या माणसाने जर का स्वतःहून प्रार्थना केली तर परमेश्वर बंधनं तोडतो का? हो. उत्तर आहे होय. कसं? मी तुम्हाला सिद्ध करतो. वचन सांगतं ज्या वेळेस अशुद्ध आत्म्यांनी 3000 अशुद्ध आत्म्यांनी तो पुरुष, तो माणूस ग्रस्त होता, ग्रासलेला होता. लक्षात घ्या, त्यावेळेस प्रभू येशूला त्याच्याकडे यावंसं का वाटलं? आता ह्यात मी परमेश्वराचा महिमा प्रगट करू शकत आहे म्हणून मी प्रश्नाचं उत्तर देत आहे. ताईंचा प्रश्न काय आहे बघा, कोणीही वाईट वाटून घेऊ नका. आपण त्याच गोष्टींच्या मागे लागलं पाहिजे, त्याच गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे ज्याच्यामुळे मला खरोखर परमेश्वर देव आहे, तो जिवंत आहे, प्रभू येशूच्या नावात तो सर्व काही शक्य करायला समर्थ आहे, हे ज्याच्यातून त्याला सिद्ध करता येईल ना, बस त्याच्या मागे जावा. बायबलचा रंग काळाच का, पान लालच का, याच्या मागं नका जाऊ. दिवस 7च का, उजेड दिवसाच का असतो, अंधार रात्रीच का असतो, असल्या प्रश्नांच्या मागं नाही कधीही जायचं नाही आपण. ज्याच्याने मला परमेश्वराचा महिमा करता येणार नाही त्या प्रश्नांच्या नादी कधीही लागायचं नाही. असो, तर परमेश्वराचं वचन सांगतं की त्या माणसामध्ये 3000 अशुद्धात्मे राहत होते. दे वर टॉर्मेंटिंग हिम. दोज अनक्लीन स्पिरिट्स वेर टॉर्मेंटिंग दॅट मॅन डे अँड नाईट. दिवस आणि रात्र त्या माणसाला ते खरोखर अक्षरशः जाचण्या पलीकडं त्रास देत होते, जाचण्यापेक्षा पण पलीकडं. कुठंतरी त्यावेळेस त्या माणसाची हाक परमेश्वराकडे नक्की गेलेली असणार आहे. परमेश्वरा मला ह्यात न सोडव. 38 वर्षाचा जो दुखणेकरी होता, तो 38 वर्षाचा दुखणेकरी कधी ना कधी परमेश्वरासमोर हे म्हणलेलं असणार आहे, परमेश्वरा मला पाण्याजवळ जाता येतच नाही. ज्यावेळेस स्वर्गदूत येतात आणि हे पाणी ह्या तळ्यामधलं हलवतात, माझ्या नातेवाईकापैकी, माझ्या घरातल्यापैकी इथं कोणीही त्यावेळेस अवेलेबल नसतं, उपलब्ध नसतं की मला पटकन धरून पाण्यामध्ये सोडतील की ज्यामुळे मला आरोग्य मिळेल. या अशा लोकांची हाक कधी ना कधी परमेश्वराकडे नक्की गेलेली असणार आहे की त्या हाकेमुळं वचन सांगतं त्या एकट्या पुरुषासाठी प्रभू येशू गदरेकराच्या प्रदेशामध्ये गेला. गदरेकराच्या प्रदेशात, गरसेकराच्या प्रदेशात, जे काही त्याचं नाव आहे त्या प्रदेशामध्ये प्रभू येशू गेला आणि त्या माणसाला प्रभू येशूने सोडवलं अशुद्धात्म्यांच्या कचाट्यातून, अशुद्धात्म्यांच्या बंधनातून. ह्यातनं आपण प्रत्येकजण ही गोष्ट समजावून शकतो. त्या माणसाला जर का खरोखर त्या आत्म्यांच्या कचाट्यातून बाहेर पडायचं ना, त्या माणसाकडनं प्रार्थना करून घ्या किंवा त्या माणसाला प्रार्थना करायला शिकवा किंवा त्या माणसाला प्रार्थना करायला लावा. सुवर्णताई, त्या माणसाला प्रार्थना शिकवा किंवा त्याच्याकडनं प्रार्थना करून घ्या किंवा त्याला प्रार्थना करायला लावा. आणि त्यानंतर त्या माणसाने पूर्वीच्या जीवनाकडं जायची इच्छा धरली नाही पाहिजे. जर त्या माणसाच्या मनात इच्छा जरी येईल पूर्वीच्या जीवनाबद्दल, तर ते अशुद्ध आत्मे जसेच्या तसे परत येतील आणि तेवढेच आत्मे परत येणार नाहीत, त्यांच्यापेक्षा आणखी 7 पट अधिक वाईट असणारे आत्मे ते घेऊन येतील. त्या माणसाने प्रार्थना करून जुनं जीवन पूर्णपणे सोडून दिलं पाहिजे, म्हणजे परमेश्वर त्या माणसाला खरोखर शुद्ध करेल आणि त्यावेळेस तो माणूस आपल्यासोबत असलेलं अधिक चांगलं. हे म्हणजे असं आहे की भर जंगलामध्ये लहान लेकराने एकटं जाऊ नये. जंगलाची माहिती असलेलं, जंगलामध्ये ज्याने ऑलरेडी प्रवास केलेला आहे, जंगलामध्ये काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, कुठं राहिलं पाहिजे, कुठून गेलं पाहिजे, कुठून नाही गेलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे, याची माहिती असणारा कोणीतरी एक जण तरी कमीत कमी त्या लहान मुलासोबत जर का असेल तर ते लहान लेकरू त्या जंगलाला व्यवस्थित पार करू शकेल. तसं आहे परमेश्वरामध्ये. जर त्या माणसाला खरोखर अशुद्धात्म्यांच्या, दुष्टात्म्यांच्या किंवा दुरात्म्यांच्या कचऱ्यातून बाहेर पडायची इच्छा आहे, तर त्यावेळेस आपण त्याच्या जवळ असलेलं चांगलं, ही माझी विनंती आहे. सुवर्णताई, परमेश्वराला धन्यवाद तुमच्या प्रश्नाकरता. शेवटचा प्रश्न कुणी असतील तर आपल्यापैकी, शेवटचा प्रश्न कुणी असतील तर, तुमचे होकार तुमचे नकार असले तर मला कळवा. शेवटचा प्रश्न. काही हरकत नाही. परमेश्वरामध्ये खरोखर विशेष करून मी धन्यवाद देतो. परमेश्वराने आज विशेष करून आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं समजून घेण्याकरता सहाय्य केलं. तर ह्यातनं समजून घ्या आपण सगळेजण की खरोखर आत्म्यांची ही वृत्ती प्रत्येक वेळेस असते की ते प्रत्येकच वेळेस शांत राहत नाहीत.
मार्क शुभवर्तमान 5वा अध्याय जर का व्यवस्थित आपण समजून घेतला, त्या माणसामध्ये ते का शिरले होते, त्या माणसाच्या शरीराला त्यांचं घर त्यांनी का बनवलं होतं. मार्क शुभवर्तमान 5वा अध्याय जर आपण व्यवस्थित त्याचा अभ्यास करत गेलो तर वचन सांगतं की ते राहत होते, अक्षरशः त्याच्यामध्ये राहत होते. काल आपण एक वचन बघितलं अशुद्धात्म्याबद्दलचं. काय सांगतं ते वचन? अशुद्ध आत्मा ज्यावेळेस एखाद्या माणसामधून बाहेर पडतो त्यावेळेस तो निर्जल स्थळी जातो आणि तिथे त्याला काहीही सापडत नाही. तेव्हा तो काय म्हणतो? मी माझ्या घरात परत जाईन, मी माझ्या घरात परत जाईन. तो अशुद्धात्मा असं म्हणतो. काल ही 2 गोष्ट आपण बघितले परमेश्वरामध्ये आणि त्यातनं समजून घेऊया आज परमेश्वरामध्ये आत्म्यांच्याद्वारे चालणाऱ्या देवाणघेवाणबद्दलच्या संदेशातला आणखी काही महत्त्वाचा भाग, ट्रान्सफरिंग ऑफ स्पिरिट्स ह्या संदेशामधला. ॲक्च्युली ट्रान्सफर टेक प्लेस बाय स्पिरिट्स या विषयामधला आणखी काही आपण महत्त्वाचा भाग समजून घेऊया की ज्यामध्ये परमेश्वराचं वचन काय सांगतं. थँक्यू निकिताई. मत्तेकर शुभवर्तमान 12वा अध्याय वचन क्रमांक 43 आणि 44 आपल्या सगळ्यांकरता परमेश्वर कृपेने मी वाचत आहे. अशुद्धात्मा माणसातून निघाला म्हणजे तो विसावा शोधत निर्जल स्थळी फिरत राहतो, परंतु तो त्याला मिळत नाही. काय मिळत नाही? विसावा मिळत नाही. मग तो म्हणतो, ज्या माझ्या घरातून मी निघालो त्यात परत जाईन. आणि तेथे गेल्यावर ते त्याला रिकामे असलेले, झाडलेले व सुशोभित केलेले असे आढळते. हेच होत असतं परमेश्वरामध्ये आत्म्यांच्याद्वारे जेव्हा देवाणघेवाण चालते ना, त्यावेळेस अशुद्धात्मे त्या माणसामध्ये का शिरले होते, अशुद्धात्मे त्या माणसाच्या जीवनामध्ये का प्रवेश केले होते? कारण त्या अशुद्धात्म्यांना त्यांचं घर असं स्पष्टपणे दिसला होता. तो माणूस, त्यांचं घर असं स्पष्टपणे त्यांना दिसला होता. त्यांना समजलं होतं की हा माणूस आमच्या राहण्याकरता एकदम सोयीचं ठिकाण आहे. म्हणून त्यांनी विशेष करून त्या माणसाच्या जीवनामध्ये, त्याच्या शरीरामध्ये प्रवेश केला आणि माहीत नाही किती वर्ष, किती महिने, किती दिवस त्या माणसाच्या शरीरात ते राहत होते. थोडंसं आपण सावकाश जाऊया. ज्यावेळेस सैतानाने ठरवलं की मी परमेश्वरापेक्षा माझं सिंहासन 7 पट अधिक उंच स्थापन करेन, त्यावेळेस परमेश्वराने त्याला फेकून दिला. आपल्या प्रत्येकाला माहीत आहे. आणि त्यावेळेस तो पृथ्वीवर टाकण्यात आला. तिथून पुढे लक्षात घ्या, त्याला आणि त्याने स्वर्गातनं खाली फेकलं जात असताना ज्यांना ज्यांना त्याच्या सोबत त्याने ओढून घेतलं त्यापैकी सगळ्यांना रेस्ट मिळणं बंद झालं, विसावा मिळणं बंद झालं. अनटिल अँड अनलेस, तोपर्यंत, जोपर्यंत ते परमेश्वरासोबत स्वर्गात होते तोपर्यंत ह्या आत्म्यांना विसावा मिळत होता, कारण ते परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये होते. स्वर्गदूत म्हणून, देवदूत म्हणून, दिव्यदूत म्हणून, आद्य देवदूत म्हणून लुसिफर जोपर्यंत स्वर्गात होता तोपर्यंत त्याला आणि ज्यांना ज्यांना त्याने खाली ओढून घेतलं त्या सगळ्या आत्म्यांना विसावा मिळत होता, कारण ते परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये होते. वचन सांगतं, व्हेअर देअर इज स्पिरिट ऑफ द लॉर्ड देअर इज लिबर्टी. जिथे परमेश्वराचा आत्मा आहे तिथे मोकळीक आहे. दुसरं वचन सांगतं परमेश्वराचं, देव आत्मा आहे. म्हणजे आपण समजून घेऊया, आपला आत्मा असणारा जो देव आहे, देव जो आपला एक आत्मा आहे. परमेश्वर शरीर नाही आहे. परमेश्वर देव स्वर्गीय पिता आत्मा आहे. हा आपला देव परमेश्वर, हा आपला देव परमेश्वर जिथं जिथं असतो तिथं विसावा असतो, तिथं मोकळीक असते. अहो 12 कष्टीजन हो, मजकडे आम्ही तुम्हाला विसावा देईन. थँक्यू संतोष. निकिता थँक्स. 2 कोरिन्थियस पत्र 3 अध्याय वचन क्रमांक 17, बुक ऑफ 2 कोरिन्थियस चॅप्टर नंबर 3 वर्स नंबर 17 विच सेज, प्रभू आत्मा आहे आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे. व्हेअर देअर इज स्पिरिट ऑफ द लॉर्ड देअर इज लिबर्टी. जिथे प्रभूचा आत्मा आहे तिथे मोकळीक आहे. स्वर्गामध्ये प्रभू येशूचा आत्मा होता, आहे आणि राहणार आहे. सैतान होण्या अगोदर तिथं होता.
ज्यांना ज्यांना त्याने परमेश्वर त्याला खाली फेकत असताना, ज्यांना ज्यांना सैतानाने खाली ओढून घेतलं, ते सगळे सुद्धा तिथं राहत होते जिथं परमेश्वराचा आत्मा होता. आणि आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, जिथं परमेश्वराचा आत्मा तिथं मोकळीक, जिथं परमेश्वराचा आत्मा तिथं मोकळीक. म्हणजे स्वर्गात त्यांना मोकळीक अवेलेबल होती, स्वर्गात त्यांना उपलब्ध होती मोकळीक, त्यांना उघडपणे तिथं आणि फ्री ऑफ कॉस्ट ह्या सगळ्या आत्म्यांना तिथं मोकळीक मिळत होती. काय की ज्यावेळेस त्यांना स्वर्गातनं फेकलं गेलं पृथ्वीवर, कुणाला? ज्या ज्या आत्म्यांनी लुसिफर सोबत परमेश्वराविरुद्ध बंड केलं, त्या आत्म्यांना जेव्हा फेकून दिले गेले स्वर्गातनं, तिथून पुढं, त्या दिवसापासून पुढं, त्या क्षणापासून पुढं, त्या तासापासून, त्या मिनिटापासून पुढं, त्या सेकंदापासून पुढं त्यांना विसावा मिळायचं बंद झालं. त्या आत्म्यांना विसावा मिळायचं बंद झालं. एक प्रकारचं त्यांचं जीवन नाशच झालं, त्यांची जिंदगी एक प्रकारे नाशच झाली. कारण इतके वर्ष ज्यांनी विसाव्यामध्ये व्यवस्थितपणे जगले होते, त्यांना अचानकपणे परमेश्वराने विसावा द्यायचं बंद केलं. समजत आहे का प्रत्येकाला संदेश मी काय सांगत आहे, काय समजवत आहे? थँक्यू. त्यांना विसावा मिळायचं बंद झालं आणि त्या विसाव्याला त्यांनी शोधायला सुरुवात केली की आम्हाला हा विसावा आता कुठं मिळेल किंवा कुठं मिळू शकेल. तेव्हा त्यांना समजलं की परमेश्वराचा आत्मा मनुष्याच्या ठायी राहत आहे. परमेश्वराचा आत्मा मनुष्याच्या ठायी राहत आहे. त्याचा अर्थ त्यांनी समजून घेतला, परमेश्वराचा आत्मा जर मनुष्यामध्ये राहतो, ह्याचा अर्थ मनुष्यामध्ये विसावा आपल्याला मिळू शकतो. मनुष्यात आपल्याला विसावा मिळू शकतो. त्यांनी समजून घेतलं की परमेश्वराने सांगितलंय, तुमचा देह, शरीर हे परमेश्वराचं मंदिर आहे. तुमच्या ठाई परमेश्वराचा आत्मा वास करतो, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? भले हे वचन लिहिले कित्येक वर्षानंतर, 2 Corinthians 3:16 का 1 Corinthians 3:16 कित्येक वर्षानंतर भले लिहिलेलं आहे, पण ह्याचा अर्थ असा नाही की जेव्हा हे वचन लिहिलं तेव्हापासून पुढं पवित्र आत्मा माणसाच्या शरीरात वास करायला चालू केला नाही, असा त्याचा अर्थ. थँक्यू. 1 Corinthians 3 अध्याय 16 वचन. तुमचं शरीर देवाच्या आत्म्याचं मंदिर आहे, हे त्या अशुद्धात्म्याने समजून घेतलं, ज्यांना स्वर्गातनं परमेश्वराने फेकून दिलं होतं. हे त्या दुष्टात्म्याने समजून घेतलं, ज्यांना स्वर्गातनं परमेश्वराने फेकून दिलं होतं. हे त्या दुरात्म्याने समजून घेतलं, हे त्या सैतानाने समजून घेतलं की ज्याला परमेश्वराने स्वर्गातून फेकून दिलं होतं. येशूच्या नावात आपल्याला तर हे समजून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता हे लक्षात ठेवून चालायचं आहे की ह्यासाठी माणसांच्या शरीराच्या मागं दुष्टात्मे, अशुद्धात्मे, दुरात्मे पडतात. त्यांच्या शरीराला का ते पजेस करायचा प्रयत्न करतात, का ते ग्रस्त करायचा प्रयत्न करतात, का ते बाधा करायचा प्रयत्न करतात, का माणसाच्या शरीराला त्यांच्या ताब्यात घ्यायचा ते प्रयत्न करतात. आणि का परमेश्वर सांगतो, माझ्या मुलांनो शुद्ध राहावा, माझ्या मुलांनो नीतीने चाला, माझ्या मुलांनो विश्वासाने चाला, कुसंगती ठेवू नका. कारण कुसंगतीमुळे नीती बिघडते. जिथं नीती बिघडली जाते तिथं विश्वास डावलला जातो, आणि जिथं विश्वास नाही तिथं परमेश्वराला संतुष्ट करता येत नाही. आणि ज्याला परमेश्वराला संतुष्ट करता येत नाही, दुष्टात्मे, अशुद्धात्मे, दुरात्मे स्वतः त्या माणसाच्या जीवनामध्ये जातात, आणि तरी तो माणूस म्हणतो, परमेश्वरामध्ये असूनसुद्धा माझ्या जीवनामध्ये अशा गोष्टी का घडतात कुणास ठाऊक. ह्यामुळं माझ्या भावा, माझ्या बहिणी, यामुळे तुझं जीवन असं आहे कारण तू परमेश्वराच्या वचनाचा अर्थ समजून घेतलाच नाहीस. तुला शुद्ध राहायला आवडत नाही. समजून घ्या, अशुद्ध लोकांची संगत प्रिय वाटणं ह्याचा अर्थ तू स्वतः अशुद्ध आहेस. भले तू दाखवायचा प्रयत्न करतेस की तू शुद्धीमध्ये राहतेस,
जर त्यांची संगतसुद्धा तुला प्रिय वाटत असेल, भले तू ते करत नसशील जे ते लोक करत आहेत, पण जर त्यांची संगत तुला प्रिय वाटत असेल, ह्याचा अर्थ तू सुद्धा अशुद्ध झालेला आहेस, फक्त तुला कळलेलं नाही आहे. कोविडमध्ये लक्षणं दिसले तरी उचलायचं काम चालू होतं. प्रत्येकाला माहीत आहे ना, लक्षणं दिसले तरी पण उचलायचं काम चालू होतं. ज्याला कान आहे ते ऐको, ज्यांना बुद्धी आहे ते समजून घेऊ. सेम तसंच दुष्टात्मे, अशुद्धात्मे, दुरात्मे फक्त लक्षणं पाहतात. एखाद्यामध्ये लक्षणं जरी दिसले परमेश्वराला सोडल्याचे, दुष्टात्मे, अशुद्धात्मे स्वतः लिगली म्हणतात, कायदेशीर रीतीने म्हणतात, आता आपण ह्याच्या जीवनात प्रवेश करू शकतो, आता यांच्या जीवनाला आपण काबीज करू शकतो, ह्यांच्या जीवनावर आता आपल्याला ताबा मिळू शकतो. म्हणून मोशेला परमेश्वर सांगायचा, ह्यांना शुद्ध व्हायला सांग, ह्यांना उपवास करायला सांग, ह्यांना पवित्र व्हायला सांग, ह्यांना नीतीने चालायला सांग, ह्यांना परमेश्वरावर विश्वास ठेवायला सांग, कुजबूज ह्यांना करू नका म्हणून सांग. कारण ते बाकीचं सगळं करणं म्हणजे परमेश्वराच्या विरुद्ध वागणं. आत्म्यांच्या द्वारे होणारी देवाणघेवाण आपल्या वागणुकीतनं फक्त नाही, आपल्या विचारांमधनं सुद्धा होते, हे लक्षात घ्या. आत्म्यांच्या द्वारे होणारी देवाणघेवाण फक्त आपल्या वागणुकीतनं नाही, आपल्या विचारांमधनं सुद्धा होते. वचन सांगतं, ॲज ही थिंकेथ इन हिज हार्ट सो इज ही, सो ही बिकेम. जसं तू आपल्या मनामध्ये विचार करतो तसा तो बनतो. म्हणून आपल्या प्रत्येकाला हे कळणं गरजेचं परमेश्वरामध्ये, की काही विचार करताना आपण का जपून विचार केले पाहिजेत. वचन सांगता परमेश्वर शमूएलला हाक मारला, शमूएलला कळलं नाही, आणि तिसऱ्यांदा एलीने त्याला सांगितलं. यावेळेस जेव्हा तुला हाक येईल, तिसऱ्यांदा हाक यायच्या अगोदर एलीने त्याला सांगितलं, यावेळेस तुला जेव्हा हाक येईल त्यावेळेस तू काय म्हण, बोल देवा तुझा दास ऐकत आहे, बोल देवा तुझा दास ऐकत आहे. आणि तो परत परमेश्वराची हाक ऐकू शकला. त्यावेळेस त्याने तो रिप्लाय दिला, तो प्रतिसाद दिला, बोल देवा तुझा दास ऐकत आहे. आणि परमेश्वराने त्याला एलीच्या लेकरांचं परमेश्वर काय करणार आहे, एलीच्या घराण्याचा परमेश्वर काय करणार आहे, याबद्दल त्याला परमेश्वराची इच्छा कळवला. वचन सांगतं, लक्षात घ्या, त्यावेळेस शमूएल एलीला समजावून सांगितला, एलीला व्यवस्थितपणे सांगितला की परमेश्वराने त्याला काय सांगितलं होतं. शमूएल जसंच्या तसं गोष्टी बोलत गेला नाही. तुम्हाला आणि मला हे समजून घेणं गरजेचं आहे. परमेश्वरामध्ये आपण समजून घेतलं पाहिजे. मनात येणारे विचार ॲज इट इज आपण आपल्या वागणुकीतनं बाहेर नाही काढले पाहिजेत. आपल्या मनात येणारे विचार आपण जसेच्या तसे आपल्या मनातनं, आपल्या कृतीतनं बाहेर नाही काढले पाहिजेत. तो विचार माझ्या मनात का आला हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. ज्यांना समजतं त्यांनाच समजतं. परमेश्वराला मी धन्यवाद देतो की मला ही गोष्ट खूप वर्षापासून कळाली, आणि म्हणून मी परमेश्वरामध्ये आज स्थिर आहे, वाढत आहे. कारण मला कळलं त्या सेवकांच्या जवळ आपण जास्त राहिलं पाहिजे जे सेवक आपल्याला रागवतात. वचन सांगतं, मुलाला छडी मारल्याने मुलगा मरत नाही. त्या सेवकाचं रागावणं जर माझ्यासाठी मला वाटलं की जसं काय त्या सेवकाने मला रागवून छडीच मारली एक प्रकारे, ह्याचा अर्थ मी समजून घेतलो मी त्यांच्याकरता मुलगा आहे, आणि ज्या अर्थी मी त्यांच्याकरता मुलगा आहे त्या अर्थी ते माझे बाप आहेत. आणि जर त्यांनी मला बाप म्हणून हाक मारण्याचा अधिकार दिला आहे तर मी समजून घ्यायला पाहिजे त्यांच्या मी सगळ्यात जवळचा आहे. बाकीचे त्यांना नातेवाईक असतील, मित्र असतील, मैत्रिणी असतील, पण मी त्यांचा मुलगा आहे हे मला समजायला पाहिजे. कित्येक वर्षापूर्वी मला ही गोष्ट समजली, म्हणून मी आज परमेश्वरामध्ये स्थिर आहे, म्हणून मी आज परमेश्वरामध्ये वाढवला जात आहे परमेश्वराकडनं. तुम्हाला प्रत्येकाला माझी ही परमेश्वरामध्ये विनंती आहे, विचार आपल्या मनात काय येतात त्यांना समजून घ्या पहिल्यांदा परमेश्वराच्या कृपेने, आणि मग व्यक्त करा. काही लोकांना सवय असते कुठलाही विचार, कोणताही विचार मनात आला की लगेच त्याला व्यक्त करायचं, लगेच कुणाच्या तरी समोर त्याला कथन करून टाकायचं.
लगेच कोणाला तरी तो विचार सांगून टाकायचा, कळवून टाकायचा, ऐक ना मला जरा एक सांगू वाटतं तुला, मला जरा हवे ना, मला एक बोलायचं आहे, जरा भेटते का, ऐक की भावा जरा संध्याकाळी ये की जरा इकडं, कामावरनं जाता आता जरा येऊन जा तेवढं. का रे काय झालं, नाही जरा बोलायचं. समजून घेणं हे गरजेचं आहे की हा विचार माझ्या मनात कोणी दिला, काय परमेश्वराने की सैतानाने. यहूदा इस्करियोत प्रभू येशूच्या सोबत राहत होता, बसत होता, फिरत होता, झोपत होता, खाणं पिणं करत होता, आणि तरीही यहूदा इस्करियोतमध्ये सैतान शिरला. कसं काय? ज्या आपल्या परमेश्वर देवाची, प्रभू येशूची आपण आराधना करतो तो स्वतः देव यहूदा इस्करियोतने बघितला होता. तो आपला देव परमेश्वर प्रभू येशू जी भाजी खायचा, जी चपाती खायचा, ज्या घरात निजायचा, ज्या घरामध्ये आराम करायचा, विश्रांती करायचा, त्याच घरात यहूदा इस्करियोत सुद्धा राहत होता. मग यहूदा इस्करियोतमध्ये सैतान कसं काय शिरला? आणि काही लोक काय म्हणतात, आमच्या घरात सैतान येऊ शकत नाही, आमच्या घरात दुष्टात्मे, अशुद्धात्मे, दुरात्मे येऊ शकत नाहीत. बाळा थोडंसं वचन परमेश्वराचं व्यवस्थित समजून घे आणि मग बोल, तुला जे बोलायचं ते. समजून घेणं हे ह्यासाठी परमेश्वराने दिलेलं कृपादान आहे, हे आपल्याला कळलं पाहिजे. समज, ज्ञानाचा आत्मा जिथं तिथं समजदारपणा, जिथं ज्ञानाचा आत्मा असतो तिथं समजदारपणा असतो, आणि जिथं समजदारपणा त्यांनाच परमेश्वरामध्ये स्थिर राहता येतं, त्यांनाच परमेश्वराकडनं वाढवलं जातं. ज्यांना गोष्टी समजत नाहीत परमेश्वर त्यांना वाढवत नाही. लक्षात घ्या, व्यवस्थित समजून घ्या. शौलाने समजदारपणा टाकून दिला होता. शौलाला माहीत होतं की परमेश्वर त्याच्यासोबत राहणार नाही आहे आणि परमेश्वर सध्यासुद्धा त्याच्यासोबत नाही आहे. थँक्यू ताई. यशाया 11 अध्याय 2 वचन. समजून घ्या, शौलाने नकार दिला होता गोष्टींना स्वीकार करण्यासाठी. शौल म्हणायला चालू केला होता, नाही, देव आहेच आपल्यासोबत, चला आपण जाऊया युद्धावर, आपल्या बाजूने परमेश्वर लढणार आहे, आपण विजय प्राप्त करणारच आहोत. विनाकारण मंचाबाता, विनाकारण स्वतःच्या इच्छेच्या गोष्टी शौल बोलायला आणि बरडायला सुद्धा चालू केला. म्हणून वचन सांगतं, अक्षरशः स्वतःच्या तलवारीवर पडून त्याने जीव दिला. लेकरं भर तरुणपणामध्ये त्याचे मेले गेले, मारले गेले भर तरुणपणामध्ये. कारण शौलाने समजदारपणाच्या आत्म्याला, सुसमंजसपणाच्या आत्म्याला, समंजसपणाच्या आत्म्याला आपल्या जीवनामध्ये जागा देणं बंद केलं होतं. वचन स्पष्ट सांगतं परमेश्वराचं यशाया संदेष्टाकडनं, परमेश्वराचा आत्मा सुज्ञानाचा व समंजसपणाचा आत्मा, सुसंकल्पाचा व सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा आणि परमेश्वराच्या भयाचा आत्मा. परमेश्वराच्या पवित्र आत्म्याची नाव आहेत. काही वर्षापूर्वी आपल्या सोलापूरमध्ये काही माणसं आले होते. त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला प्रभू येशूच्या खऱ्या नावामध्ये बाप्तिस्मा दिला नाही म्हणे. त्यांना कळलं कुठनं तरी की कोणीतरी स्वप्नील तोंडसे नावाचा परमेश्वराचा एक सेवक आहे, आणि अजून एक नाव सांगणार नाही मी त्यांचं, कारण आज ते सेवक माझ्यासोबत नाही आहेत. अजून एक माझ्यासोबत परमेश्वर सेवक होते, त्यांचं एक नाव त्या अमुक जे म्हणत होते की तुम्हाला बाप्तिस्मा चुकीचं मिळालं आहे, तुम्हाला बाप्तिस्मा चुकीचं मिळालं आहे, असं म्हणणारे काही माणसं आले होते सोलापूरमध्ये. आणि त्यांना कुठनं तर कळलं की हे परमेश्वराचे सेवक संदेष्टे स्वप्नील तोंडसे आणि आणखी एक परमेश्वराचे याजक अमुक चिडलेत आपल्यावर. मी खरं सांगतो, 2 वेळेस आम्ही त्यांना गाठायचा प्रयत्न केला. आम्ही जायच्या अगोदर तिथून ते निघून गेले, आणि तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे, आजपर्यंत परत त्या माणसाने सोलापूरमध्ये पायसुद्धा ठेवलेला नाही. आमच्या भीतीने म्हणावं का काय म्हणावं माहीत नाही मला. जे असेल ते परमेश्वराला धन्यवाद. श्रेय मला घ्यायचं नाही, महिमा मला माझ्या नावाला द्यायचं नाही. महिमा परमेश्वराला, आदर गौरव परमेश्वराला. सांगायचं मला ह्यातनं काय होतं लक्षात घ्या. आम्ही समजून घेतलं की जे म्हणतात ना की तुम्हाला चुकीचा बाप्तिस्मा दिला आहे, असं झालेलं आहे तुमच्यासोबत तसं झालेलं आहे. आम्ही त्यांना प्रत्येक वेळेस परमेश्वरामध्ये हे सिद्ध करून दाखवतो. कोणतं परमेश्वराचं नाव सांगता तुम्ही की ज्या नावात आम्ही बाप्तिस्मा लोकांना दिलेलं नाही? हेच ना, यशाया संदेष्टाचं पुस्तक 11 अध्याय 2 वचन, की ज्या अध्यायामध्ये परमेश्वराच्या आत्म्याची नावं आहेत. आम्ही समजून घेतो गोष्टी, म्हणून आम्हाला परमेश्वरामध्ये निर्णय घ्यायला जड जात नाही, घाबरत नाही आम्ही, गोंधळून जात नाही आम्ही, विचार करत मग्न होऊन जात नाही आम्ही. त्या
गुलाबजामुनला पाकामध्ये मुरवल्यासारखं दुःखाच्या विचारात, उदासपणाच्या विचारामध्ये मुरलं जात नाही. आम्ही लगेच स्टेप्स उचलतो, लगेच आम्ही पावलं उचलतो की ह्याच्यावर काय केलं पाहिजे, कृती ह्याच्यावर काय केली पाहिजे. आणि म्हणून पवित्र आत्मा आम्हाला मार्गदर्शन करतो. वचन सांगतं पेत्र रडला, पण पेत्र रडतच बसला नाही. मी येशूला कसं कायच नाकारलं, मी येशूला कसं काय सगळ्यांसमोर धिक्कारलं, रडतच फक्त बसला नाही, लगेच पेत्र त्याच्या मागणं पश्चातापसुद्धा केला. आणि म्हणून परमेश्वराने पेत्राला खरोखर 3000 लोक एका दिवसामध्ये बाप्तिस्मा देण्याचं सामर्थ्य दिलं. कसलाही दंगा, कसलाही गोंधळ न होऊ देता एका दिवसामध्ये पेत्राने 3000 लोकांचा बाप्तिस्मा केला. हे सामर्थ्य परमेश्वरामुळेच त्याला दिलं गेलं, कारण पेत्र सोल्युशन्सच्या मागे जाणारा माणूस होता, उत्तरांच्या शोधामध्ये जाणारा माणूस होता. विचार करत बसण्याऐवजी, त्या गोष्टी परत परत करण्याऐवजी त्याला सोल्युशनच्या मागं जाणं पसंत होतं. आणि उत्तराच्या मागं, सोल्युशनच्या मागं माणूस तेव्हा जातो जेव्हा माणसामध्ये समंजसपणाचा आत्मा काम करत असतो. म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो, आपल्या मनात येणारा प्रत्येक विचार कृतीतनं बाहेर काढू नका, मुखातनं बाहेर काढू नका. पहिल्यांदा समजून घ्या, हा विचार परमेश्वराकडनं आहे का. आत्ता मी घराकडे येत असताना, आपल्याच्या कॉय प्रॅक्टिसवरनं मी घरी येत असताना एका भावाने मला एक प्रश्न केला. माझी आई ज्या मूर्तीपूजा करत आहे त्यांचा परिणाम माझ्यावर होत आहे का. मला फक्त जरा थोडंसं माहिती पाहिजे. मला विश्वास आहे परमेश्वरावर, पण मला थोडंसं कळेना, म्हणून तुमच्याकडनं मला प्लीज माहिती द्या. त्याचा मानस होता, त्याची इच्छा होती. म्हणजे ठीक आहे, ऐक म्हणलं. वचन सांगतं 23:17 नीतिसूत्र 23:17 वचन. माणूस जसा विचार करतो त्याच्या मनामध्ये, तसंच त्याचं जीवन बनतं. तू जितकं जास्त विचार करशील की माझी आई माझ्याकरता मूर्तीपूजा करत आहे म्हणून माझ्या जीवनात ह्या गोष्टी घडत आहेत, तर तसंच्या तसंच घडणार, हे लक्षात ठेव. मी त्याला समजावून सांगितलं परमेश्वरामध्ये. आज त्याला किती समजलं त्याला माहिती, पण मी समजावून सांगितलं. जितका अधिक आपण विचार करतो एखाद्या गोष्टीबद्दल, तितकी अधिक ती गोष्ट घडते, हे लक्षात घ्या. इयोबाने स्पष्ट सांगितले, मी ज्या कशाला घाबरतो तेच माझ्या जीवनामध्ये गुदरतं. ह्याचा अर्थ माझी इच्छा नसताना सुद्धा घडतं. प्रभू येशू इतका विचार केला वधस्तंभाबद्दल की प्रभू येशूला शेवटी अक्षरशः ते मरण किती असह्य आहे हे जिवंतपणे जाणवलं. इतका प्रभू येशूने वधस्तंभाचा विचार करायला सुरुवात केलं होतं. प्रभू येशू म्हणला स्पष्टपणे, परमेश्वर स्वर्गीय पित्याला काय म्हणला, प्रभूजी शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. भर जिवंतपणे प्रभू येशूला समजलं, भर जिवंतपणे प्रभू येशूला जाणवलं की वधस्तंभ किती भयानक आहे, वधस्तंभावरची मौत, वधस्तंभावरचं मरण किती असहनीय आहे, किती असह्य आहे, माणसाला सहन होऊ शकत नाही, इतकं ते भयानक आहे. पहिल्यांदा हातात खिळे, नंतर पायात खिळे, या सगळ्यांपेक्षा भयानक मौत. भर उन्हामध्ये तुमचं शरीर लटकत, गुरुत्वाकर्षणामुळे सगळं शरीर वजनामुळे खाली ओढलं जातं. हात फाटतात, हड्ड्या सगळ्या हड्ड्या पार तुटायच्या लागास येतात, अवस्था बेकार होते पार. ते त्यांना अनुभवलं त्याने. म्हणून त्याने म्हणला, प्रभूजी शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. जितकं अधिक आपण एखाद्या गोष्टीबद्दल विचार करू, तीच गोष्ट तितकी अधिक प्रमाणामध्ये आपल्या जीवनात परमेश्वर करण्याचे आपण प्रसंग पाहू लागतो. लक्षात घ्या, अब्रामाचं म्हणणं काय होतं, मी तर निसंतान ह्या जगातून जाणार, माझ्या घराचा कारभार पाहणारा, माझा चाकर माझ्या घराचा वारस होणार. सारखं 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 एकच वाक्य अब्राहम घोकत बसायचा, आणि घोकत बसला सुद्धा. म्हणून परमेश्वराने काय केलं, इसहाक दिला खरं त्याला, पण ज्यावेळेस इसहाक तरुणपणामध्ये जाणार होता, तरुणपणामध्ये प्रवेश करणार होता, त्यावेळेस देवाने फक्त अब्राहमाला दाखवून देण्यासाठी की माणूस जे बोलतो त्याचं फळ त्याला भोगावं लागतं, म्हणून परमेश्वराने अब्राहमाकडनं इसहाकाचं समर्पण मागितलं. फक्त समर्पण नाही, जीव मागितला. तेव्हा अब्राहमाला कळलं,
तेव्हा अब्रामाला विशेष करून परमेश्वरामध्ये ही समज आली की परत ह्या गोष्टी कधीही बोलायच्या नाहीत. कोणत्या? परमेश्वर देणार का नाही कोणास ठाऊक, परमेश्वर देतो का नाही कोणास ठाऊक, कधीही हे बोलायचं नाही. वचन जर सांगतं की परमेश्वर माझा सर्वात मोठा प्रतिफळ आहे, अब्रामाला देवाने सांगितलं होतं, अब्रामा भू नकोस, अब्रामा घाबरू नकोस, अब्रामा काळजी करू नकोस, अब्रामा विचार करत बसू नकोस, मी तुझं मोठं प्रतिफळ आहे. जर अब्रामाला सांगितलं तर तोच आशीर्वाद आपल्याला सुद्धा लागू आहे, कारण ते वचन दिलंय आपल्याला. यहोशुआकडनं परमेश्वराने काय सांगितलं? त्या वचनावर दिवस रात्र मनन कर. कोणत्या वचनावर? जे वचन परमेश्वराने अब्रामाला दिलं. काय वचन दिलं? अब्राहमा मी तुझं मोठं प्रतिफळ आहे, रडत बसू नकोस, उदास होऊ नकोस, विचारामध्ये गडून जाऊ नकोस. धन्यवाद दे की परमेश्वर तुझं मोठं प्रतिफळ आहे, तुला कुठल्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही. म्हणून दावीद राजा म्हणतो की मला कशाचीही कमतरता पडणार नाही. समजून घेऊ आपण सगळेजण परमेश्वरामध्ये हे आत्मे त्याच्यावरच कार्य करतात. आत्मे तेव्हाच कार्य करू शकतात जेव्हा एखाद्या विचारावर आपण लिंगर करतो, आपण पूर्ण घोळवत राहतो स्वतःला एका विचारावर. म्हणून लक्षात घ्या, माणसाला वेडं कधी म्हणतात? जेव्हा माणूस एका विचाराच्या मागं दिसत नाही, जेव्हा माणूस एका विचारावर फोकस केलेला दिसत नाही. 10 सेकंदामध्ये एक विचार, पुढच्या 15 सेकंदात दुसरा विचार, पुढच्या 3 मिनिटामध्ये चौथा विचार, सारखे वेगळे 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 गोष्टी करत बसतात. त्यांनाच म्हणतो आपण वेडे, क्रेझी पीपल, वेडी माणसं, त्यांनाच म्हणतो आपण. म्हणून तर मोठमोठे श्रीमंत समृद्ध बिझनेसमॅन यासाठीच श्रीमंत आहेत, यासाठीच समृद्ध आहेत, कारण ते एका वेळेला एका गोष्टीच्या मागं जातात, एका वेळेला ते अनेक गोष्टीच्या मागं जात नाहीत. त्यांना परमेश्वराकडनं ही गोष्ट समजली आहे की परमेश्वर देवाने पहिल्यांदा प्रकाशालाच बनवायचं काम केलं, नंतर परमेश्वराने बाकीच्या गोष्टी बनवल्या. त्याच्या अगोदर परमेश्वराने फक्त पहिल्यांदा आकाश आणि पृथ्वीच बनवली. आकाशाला आणि पृथ्वीला बनवताना परमेश्वराने हळूच मध्ये प्रकाश नाही घेतला की हा बाबा चला प्रकाश बनवता बनवता, अंधकार बनवता बनवता मग पृथ्वी आणि आकाश बनवूया, असं नाही केलं परमेश्वराने. श्रीमंत असणारे ह्यासाठी श्रीमंत आहेत, समृद्ध असणारे ह्यासाठीच समृद्ध आहेत, कारण त्यांना कळलंय एका वेळेला एकच गोष्ट करा. त्यांना समजलंय आणि त्याने समजून पण घेतलंय एका वेळेला, वन थिंग ॲट वन टाइम. ह्याच्यामुळंच नाव घेऊ शकत नाही मी, पण आपल्या प्रत्येकाला माहीत आहे कोणते मोबाईल फेमस आहेत आणि कोणते मोबाईल तेवढे फेमस नाही आहेत. एक कंपनी आहे जी अख्ख्या जगात गेली कित्येक वर्ष नंबर 1ला टॉपला आहे. लोकांकडे संख्येमध्ये तुलनेमध्ये त्या कंपनीचे मोबाईल कमी आहेत का? महाग आहेत म्हणून. पण लक्षात घ्या, त्या कंपनीचे मोबाईल फोन्स उगीच महाग नाही आहेत. नाव घेत नाही मी, पण समजून घ्या, तो मोबाईल फोन एका वेळेला एकाच गोष्टीचं काम करतो. एका वेळेस 2-2, 3-3 कामं तो मोबाईल करत नाही, कारण त्या कंपनीने तसे त्याला सेटअपच दिलेले आहेत. मोबाईल हँग ह्यासाठी होत नाहीत त्या कंपनीचे, कारण ते मोबाईल फोन्स एका वेळेला एकाच गोष्टीवर काम करतात, एका टास्कवर ते काम करतात. हेच आपल्याला परमेश्वरामध्ये कळलं पाहिजे. एका गोष्टीच्या मागं पहिल्यांदा जाण्यामध्ये आपली भलाई आहे. दावीद राजा गल्याथाला मारताना माझे भाऊ आता जाऊन पप्पाला सांगतील का? मग पप्पा मागणं पळत पळत येतील का? त्यांचा बेल्ट काढून पप्पा भर युद्धाच्या मैदानावर धरून धरून मारतील का? ह्या कुठल्याही गोष्टींचा दावीद विचार करत बसला नाही. दावीद एकच विचार केला, आता बोललंय तर बोललंय, आता माघार घ्यायचं नाही. आता बोललोय तर बोललोय. लक्षात घ्या, आमचा लहान भाऊ मैदानामध्ये उतरलाय, आमचा बाप आमची अवस्था काय करेल हा विचार दावीदाच्या भावाच्या मनामध्ये आला नसेल का? 100% आलेला असणार आहे. कारण त्यांनी दावीदाला युद्धभूमीवर आल्या आल्या पहिल्यांदा एकच प्रतिसाद दिला, इथं काय करायला लागला, जा घर निघून, बापाची शेरडं मेंढरं सोडून इकडं टाइमपास करायला आलास काय? त्यांनी असं म्हणले त्याला. हां, शब्द हे नव्हते, मी समजावं म्हणून सांगत आहे. असं मोठ्या भावांच्या नात्याने त्याच्या भावाने त्याला आल्या आल्या परत पाठवायचा प्रयत्न केला होता. कुठंतरी ते पण घाबरले असतील, बाप रे आमच्या भावाला काय झालंय, गल्ल्याथाला चितवायला चाललाय. गल्ल्याथाला म्हणत आहे, तुझं धड तुझ्या डोक्यापासून आज वेगळं करतो आणि तुझं डोकं, तुझं शिर आज आकाशातल्या पाखरांना खाऊ घालतो. काय झालं कोणास ठाऊक आमच्या भावाला.
त्यावेळेस लक्षात घ्या, भाऊ काय म्हणतील, घरी गेल्यानंतर कसं मारतील, किंवा पप्पा काय करतील, घरातनं काढतील का काय काढणार नाही का दुसरं काय, कशावर सुद्धा त्यावेळेस दाविदाचा विचार करत बसला नाही. त्यावेळेस त्याने एकच विचार केला, परमेश्वर मला आता सामर्थ्य देणार आहे पूर्णपणे टॅक्स फ्री होण्याच्या जीवनाचं. परमेश्वर मला एक आशीर्वाद देत आहे आयुष्यभर कधीही इन्कम टॅक्स न भरावं लागण्याचा. परमेश्वर मला आशीर्वाद देत आहे की राजाच्या मुलीशी माझं लग्न होईल, आणि खरोखर राजाचा जावई हे मला कुठेतरी सन्मानाचं पद म्हणण्याऐवजी नातं, हे मला सन्मानाचं नातंसुद्धा प्राप्त होईल. बस एवढ्याकडंच दाविदाचं लक्ष लागलं होतं, आणि म्हणून तो गल्याथाला मारायला पुढे गेला. दुसरा त्यांनी कशाचाही विचार केला नाही. तुम्हाला आणि मला परमेश्वरामध्ये हे समजून घेणं खरोखर खूप गरजेचं आहे की परमेश्वरामध्ये चालत असताना, लोकांना सुवार्ता सांगताना, लोकांना परमेश्वराची इच्छा कळवताना एक एक गोष्टींच्या मागं जावा. साधारणपणे आज 7:30 ते 8 वाजता का 7-8 वाजता मला एका भावाचा मेसेज आला. ते भाऊ आता सध्याला ऑनलाईन आहेत का नाही मला माहीत नाही. एका भावाचा मला मेसेज आला, दादा तुम्ही म्हणला होतात की पर्सनली नंतर बोलतो. मी रिप्लाय केला, ठीक आहे बोलेन, पण जरा मी आता बिझी आहे परमेश्वरामध्ये कामात, काही थोडं मी चर्चमध्ये आहे, चर्चचे काही कामं चालू आहेत. मी फ्री होईन तेव्हा मेसेज करेल, त्यावेळेस आपण वाटलंच तर बोलूया. 2 मिनटं मला असं वाटलं की त्या दादांना वाईट वाटलं असेल, 2 मिनटं असं मला जाणवलं की त्या दादांना चांगलं नाही वाटणार. पण लक्षात घ्या, ऑलरेडी मला कामं होते हातामध्ये, त्या कामांना सोडून दुसरीकडे लक्ष घालणं, म्हणजे ज्या कामात माझं सध्याला वेळ मी देत होतो त्या कामामध्येही पूर्णपणे धरसोड वृत्ती झाल्यामुळं ना हे काम चांगलं झालं असतं, ना त्या भावाला मला परमेश्वराची इच्छा समजावून सांगता आली असती. का आम्ही परमेश्वराचे सेवक इतके चांगले संदेश तुमच्यापर्यंत पोचू शकतो? कारण त्यावेळेस आम्ही ही गोष्ट सोडून देतो. यार दुपारी मी 2 वाजता जेवण केलो आहे, 10:30 वाजले अजून जेवण नाही. आम्ही या गोष्टी विसरून जातो. आम्ही हे बघत नाही की रात्री उशिरा जेवण करायचं, आता अपचन होईल कसं आमचं. मग आम्ही हे विचार करत नाही की एका बहिणीला एवढं भयानक मी रागवलं आहे आज, ती बहीण आता माझ्याबद्दल विचार काय करेल. आम्ही हे विचार करत नाही. आम्ही फक्त हे एक विचार करतो, सेवा करायची आहे परमेश्वरासाठी, परमेश्वराला दिलंय पूर्ण आता जीवन समर्पित करून, सांभाळायचं काम परमेश्वर करेल, सांभाळायचं काम परमेश्वर करेल. आम्ही हा विचार करत नाही की कुणाला काय वाटेल, आमच्या पोटाचं कसं व्हायचं, काहीही विचार आम्ही करत नाही. आम्हाला फक्त एक कळतं, परमेश्वराने पाचारण केलंय, ते पाचारण आम्ही निभावत आहोत, झालं. आमचं काम आम्ही करत आहे, परमेश्वराचं काम परमेश्वर नक्की करणार. कारण वचन सांगतं तो त्याच्यावर उपकार कुणाचेही ठेवत नाही, तो कुणाचाही ऋणी राहत नाही. जर परमेश्वरावर कुणीतरी उपकार केला असं वागत असेल ना, तर परमेश्वर त्यांचं ऋण लगेच फेडतो, असं वचन आहे परमेश्वराचं. परमेश्वर कुणाचंही ऋण ठेवत नाही, कुणाचेही उपकार परमेश्वर तसेच ठेवत नाही, तो ते लगेच फेडून टाकतो. म्हणून मी सगळ्यांना गेल्या 2 दिवसापासून आपण जो संदेश शिकत आहोत त्या संदेशाबद्दल मी विनंती करतो, जीवनात गोष्टी लक्षात घ्या, आत्म्यांशिवाय घडत नाहीत. कोणत्या आत्म्यांशिवाय? पहिल्यांदा परमेश्वराने आपल्याकरता नियुक्त केलेले स्वर्गदूत, दिव्यदूत आणि देवदूत यांच्या हस्तक्षेपाशिवाय गोष्टी घडत नसतात, हे लक्षात घ्या. जर परमेश्वरामध्ये असताना तुमचं जीवन एकदम चांगलं चालू आहे तर असं कधीही गैरसमज करून घेऊ नका की तुमच्या वागण्यामुळे ते चांगलं चालू आहे. सॉरी, इट इज नॉट बिकॉज ऑफ युअर बिहेवियर, इट इज नॉट बिकॉज ऑफ युअर गुड बिहेवियर, इट इज ओनली जस्ट बिकॉज ऑफ God is pouring His grace upon you, upon your life, upon your family by day by day by day by day by day. तुमच्या जीवनामध्ये सगळं काही चांगलं फक्त जर चालू असेल तर त्याचा विचार हा करू नका की ते तुमच्या वागणुकीमुळे चालू आहे. त्याचा विचार हा लक्षात घ्या, ते फक्त आणि फक्त परमेश्वर त्याच्या कृपेमुळे करत आहे. प्रतिदिवशी परमेश्वर ते फक्त त्याच्या कृपेमुळे करत आहे, आपल्या वागणुकीमुळं नाही. ही त्याची कृपा की आपल्या जीवनात सगळं काही चालू असतं, आणि ही कृपा आपल्या जीवनापर्यंत पोहोचवायचं काम करतात त्याचे स्वर्गदूत, परमेश्वराचे दिव्यदूत आणि देवदूत. ती कृपा आपल्या जीवनापर्यंत पोहोचवायचं काम करतात. तर लक्षात घेऊया, यामुळं मी आत्ता परमेश्वर कृपेने तुम्हाला शिकवलं की आत्म्यांच्या शिवाय परमेश्वर काहीही आपल्या जीवनात करत नाही. फॉर एव्हरीथिंग गॉड यूज हिज एंजल्स
फॉर एव्हरीथिंग, फॉर each and everything. Father God uses his angels, his archangel, his other angels. Father God uses always. वचन सांगतं परमेश्वराने महाजलप्रलय सुरुवात केला, नोहाचं तारू पाण्यामध्ये तरंगायला सुरुवात झालं आणि तारवाचा दरवाजा परमेश्वराने बाहेरून बंद केला. मग काय परमेश्वर स्वर्गात नेऊन स्वतः बंद केला असेल का? बिलकुल नाही. मग तो कोणी बंद केला? परमेश्वराच्या स्वर्गदूताने. भर पहाटे याकोबाने परमेश्वराशी झुंज दिली. मग काय परमेश्वराशी याकोब कुस्ती खेळला का? बिलकुल नाही. मग कुणाशी? परमेश्वराच्या स्वर्गदूताशी. तर पहिले आहेत परमेश्वराचे स्वर्गदूत, परमेश्वराचे देवदूत, परमेश्वराचे दिव्यदूत, की त्यांच्यामुळे आपलं जीवन एकदम व्यवस्थितपणे परमेश्वर चालवत असतो. आणि दुसऱ्या विरुद्ध बाजूला आहेत सैतान आणि त्याला साथ देणारे दुष्टात्मे, अशुद्धात्मे, दुरात्मे. लक्षात घ्या, मी असं नाही म्हणलं त्याच्या अधीनतेत असणारे. जरी स्वर्गात नाही आहेत तरी आज देखील दुष्टात्मे, अशुद्धात्मे आणि दुरात्मे, सैतानाला साथ देणारा प्रत्येक आत्मा आज सुद्धा परमेश्वराचं ऐकतो आणि त्यांना ऐकावंच लागतं. कारण ह्या पृथ्वीवर, ह्या पृथ्वीच्या खाली आणि ह्या पृथ्वीच्या इतरत्र सर्व ठिकाणी अधिकार फक्त परमेश्वराचा आहे, हे लक्षात ठेवा. पृथ्वीवर सुद्धा, पृथ्वीच्या खाली सुद्धा आणि पृथ्वीच्या आजूबाजूला, वर, इतरत्र सर्वत्र अधिकार फक्त परमेश्वराचाच चालतो. ते अधिकार परमेश्वराने आपल्याला सुद्धा दिलेले आहेत. फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी सत्तेखाली आणा, ती व्यापून टाका. अधिकार आपल्याला दिलेला आहे. कोणत्या एका विशिष्ट, फक्त मी असं लोकांबद्दल बोलत नाही आहे, मी सर्व मनुष्य जातीला, सर्व मानव जातीला परमेश्वराने दिलेला हा अधिकार आहे. फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी सत्तेखाली अनावती व्यापून टाका. समजून घ्या, परमेश्वरामध्ये आत्म्यांच्या द्वारेच प्रत्येक गोष्ट घडवायचा प्रयत्न चालत असतो. म्हणून आपल्याला परमेश्वरामध्ये समजणं गरजेचं आहे. आपल्या प्रत्येक कृतीमध्ये स्वर्गदूत, देवदूत आणि दिव्यदूत असायलाच पाहिजेत. त्यांच्याद्वारे आपल्या घरातली प्रत्येक गोष्ट चालवली गेलीच पाहिजे. म्हणूनच अब्राहम इतका समृद्ध होता, म्हणूनच अब्राहम परमेश्वरामध्ये इतका श्रीमंत सुद्धा झाला. इतकी प्रॉपर्टी परमेश्वराने त्याची त्यासाठीच वाढवली. इसहाकाला परमेश्वराने त्या वर्षी वचन सांगतं 100 पट शेतीमध्ये पीक मिळवून दिलं. का? कारण ह्यांना एंजेलिक मिनिस्ट्री समजली होती, ह्यांना स्वर्गदूतांची सेवा कळली होती. स्वर्गदूतांना ह्यांच्या जीवनामध्ये हे परमेश्वराच्या कृपेने बोलवायचे. वचन सांगतं अब्राहम भर उन्हामध्ये बसलेला असताना त्याला दिसलं की 3 पुरुष त्याच्या वाटेने, त्याच्या दिशेने चालत येतात. तो लगेच उठला, आतमध्ये गेला, बायकोला सांगितलं जेवण बनवायचं आहे. कुठेत आपले आचारी, त्यांना बोलवून घे. लगेच तो बाहेर गेला. त्या माणसांच्यासाठी त्याने पाय धुवायला, हात धुवायला पाणी दिलं. त्यांना विनंती केली, थोडं आमच्या घरामध्ये या, 2 घास खावा, मग तुमच्या प्रवासाला पुढे जावा. तो प्रत्येक वेळेस स्वर्गदूतांचा सन्मान करणं समजत होता. प्रत्येक वेळी मानोहाने आपल्या पत्नीला स्पष्ट सांगितलं, तो स्वर्गदूत तुला जर का परत दिसला तर त्याला थांबव आणि त्याला विचार, मला आणि माझ्या पतीला सांगा की ह्या मुलाचा सांभाळ मी कसं करू. गिदोनने जेव्हा प्रार्थना केली तेव्हा स्वर्गदूताने एकदा लोकर भिजवली, एकदा जमीन भिजवली. स्वर्गदूत परमेश्वराच्या प्रत्येक माणसांच्या बाजूने असतात, हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आपल्या जीवनात परमेश्वर त्यांना पाठवतो. फक्त आपण प्रत्येक कृती आपल्या विचारांना समजून घेऊन करायची आहे. आपल्या मनात कोणता विचार येतो हे लक्षात घ्या. आपल्या मनामध्ये प्रत्येकच वेळेस परमेश्वराकडूनच विचार येतील असं नाही. आपलं मन ओपन ॲक्सेस आहे. ओपन ॲक्सेस ह्या शब्दाचा अर्थ कुणीही त्यामध्ये कुठलाही विचार घालायचा प्रयत्न करू शकतं. सैतानसुद्धा, परमेश्वर सुद्धा म्हणता येणार नाही, पहिल्यांदा परमेश्वरच खरं तर. परमेश्वरासोबत सैतानसुद्धा त्याचे विचार आपल्या मनामध्ये घालायचा प्रयत्न करतो. खुद्द येशूशी, प्रभू येशूशी खुद्द सैतान बोलू शकला. कसं बोलला? जर प्रभू येशू होता, जर प्रभू येशू ह्या जगाचा तारणारा होता, आहे आणि राहणार आहे, तर प्रभू येशूशी सैतान कसं काय बोलला?
परमेश्वर देव यहोवा स्वर्गीय पिता परमेश्वर स्वर्गामध्ये राज्य करतो, स्वर्गामध्ये सिंहासनावर विराजमान आहे, तर तिथं त्याच्या समोर सैतान कसं काय जाऊन उभारला? योबाचं पुस्तक आपल्याला त्याबद्दल सांगतं. कसं काय? त्याला फक्त परमेश्वराने आशीर्वादापासून बाजूला काढलेलं आहे. माणसाच्या विचारांमध्ये त्याचे विचार टाकण्यापासून परमेश्वराने त्याला मनाई केलेली नाही आहे. माणसाच्या जीवाला हात लावायचा नाही हे देवाने त्याला सांगितलं आहे. माणसांना फसवणुकीचे विचार घालायचं, माणसाच्या जीवनामध्ये चोरी चपाटीचे, खून खराब्याचे विचार त्यांच्या जीवनामध्ये घालायचं, याबद्दल परमेश्वराने त्याला मनाई केलेली नाही आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना मी परमेश्वरामध्ये आज विनंती करतो, प्रार्थनेकडे जात असताना, की प्रत्येक विचार आपण परमेश्वरामध्ये समजून घेऊन आपल्या जीवनामधनं पार पाडला पाहिजे. प्रत्येक विचार, कारण या विचारांमुळेच आपल्या जीवनामध्ये कोणते आत्मे येणार, कार्य करणार आणि थांबणार की जाणार हे आपल्या विचारांमुळेच ठरतं. लक्षात घ्या, माणूस विचार केल्यामुळंच कृती करतो. विचार न करता कोणताही माणूस कृती करू शकत नाही. म्हणूनच मेलेली माणसं कृती करू शकत नाहीत, कारण विचार करण्याकरता त्यांच्यामध्ये आत्माच नसतो, त्यांच्यामध्ये जीवच नसतो. ज्या जीव आत्म्यामुळं माणूस विचार करू शकतो तो जीव आत्माच त्यांच्यामध्ये नसतो. मेलेल्या माणसांमध्ये मन त्या जीवात्म्याचाच भाग आहे. आवर माइंड, आपलं मन हे त्या जीवात्म्याचाच भाग आहे, आपल्या शरीराचा नाही. समजून घ्या सगळेजण. का परमेश्वराने सांगितलं तुमच्या मनाचं नवीकरण करा? बिकॉज ऑफ धिस गॉड हॅज टोल्ड अस. यासाठी परमेश्वराने सांगितलं आपल्याला. विचाराचं नवीकरण म्हणजेच मनाचं नवीकरण. तुमच्या मनाचं नवीकरण, तुम्ही मनाचं नूतनीकरण होऊ द्या. रिन्यूइंग युअर माइंड, बाय रिन्यूइंग ऑफ युअर माइंड, तुमच्या मनाच्या नवीकरणाने परमेश्वराची उत्तम, ग्रहणीय व पवित्र इच्छा काय आहे तुम्ही समजून घेऊ शकाल. हे सगळ्यांना आपली माझी परमेश्वरामध्ये विनंती आहे. आजच्या, कालच्या आणि परवाच्या ह्या शिक्षणातनं, ह्या संदेशातनं प्रत्येक कृती आत्म्यांच्याच द्वारे घडवण्याचा प्रयत्न करण्यात येत असतो. यासाठी आपण परमेश्वरामध्ये विशेष करून जागरूक असलंच पाहिजे, जाग असलंच पाहिजे. जो आळस करेल, सैतान त्यांच्या जास्त जवळ जातो. मी मगाशी विनाकारण आपल्यापैकी एकाला असंच रागवलं नाही. मी स्वतः आळसातनं बाहेर पडलो. मला स्वतःला माहिती आहे की आळस केल्यामुळे जीवनाची अवस्था काय होते. आळसामुळे सैतान आपल्या जीवनाची किती दुरावस्था करतो, मला स्वतःला त्याचा अनुभव आहे. म्हणून मगाशी मी आपल्यापैकी एकाला रागवलं. प्रश्न टाईप केला होता का माझ्यावर उपकार केला होता कोणास ठाऊक. ही अशी भाषा मी का बोलतो माहीत आहे? कारण टोचलं पाहिजेच मनाला. त्याशिवाय माणूस स्वतःला सुधारवायचा विचार करत नाही. मला पण चांगलं वाटत नाही की कुणीतरी माझा ज्यावेळेस तिरस्कार करतं. पण जर त्यांना माझा तिरस्कार वाटल्यामुळे ते सुधारणार असतील, बिनधास्त त्यांना माझा तिरस्कार करू दे. जर माझा तिरस्कार केल्यामुळं ते परमेश्वराकडे आकर्षित होणार असतील, बिनधास्त त्यांना माझा तिरस्कार होऊ दे, मला काय अडचण नाही. लक्षात घ्या, परमेश्वरामध्ये विशेष करून प्रत्येक कृती आपण करण्याकरता आत्मे कार्य करत असतात आणि हे आपण समजून घ्यायला पाहिजे. परमेश्वराला विशेष करून ख्रिस्त प्रभू येशूचे नावात धन्यवाद.